महाराज धातूची मूर्ती बोलत असते का? तांब्या पितळाचा असेल ते फार केला तर चांदीचा रंगनाथ असेल, लय श्रीमंत असेल भोजेकर बुवा सोन्याचा असेल रंगनाथ मूर्ती, पण धातूची कैलास बुवा ती कशी बोलल होती? त्या धातूच्या मूर्तीच्या हातात एक लोण्याचा गोळा आहे, पण तो गोळा कशाचा आहे? धातूचाच आहे. आणि हिच्या हातात दगडाचा गोळा आहे. देवाला सांगितलं, देवा सांग रे परमेश्वरा, सांग सांग गर्भ कोणाचा आहे? बोलत नव्हती मूर्ती. त्या रंगनाथाला, त्या गोपालकृष्णाला, त्या पंढरीतल्या मालकाला दह्या दुधानं तिनं स्नान घातलं होतं आणि सांगितलं, देवा मी तुला दह्या दुधानं स्नान घातलं, लोण्याचा तुळशीच्या पानाचा प्रसाद ठेवलाय, पण आता मी तुला प्रसाद देणार माझ्या अशुद्धाचा. अशुद्ध म्हणजे रक्त. मला सांग गर्भ कोणाचा आहे, नाही तर तुझ्या समोर हा पाषाण मी माझ्या डोक्यात घालून तुला रक्तस्नान घालते. तात्काळ मूर्ती प्रगट झाली. प्रगट झाली मूर्ती. चतुर्भुज नारायण आहे. पायावर डोकं ठेवलं, वटी पसरली. सांग देवा गर्भ कोणाचा आहे? पर्याय आहे देवा. माहेरी सांगितलं पर्याय नाही, सासरी सांगितलं पर्याय नाही, पाताचा पर्याय आहे. त्याला गर्भपात म्हणतात. पण हे जर पाप मी केलं तर चंद्र सूर्य येतोपर्यंत माझं नाव गढूळ राहील, घाणेरडं राहील, कलंकित राहील. म्हणून या निष्पाप बालकाची मी हत्या करणार नाही. आहे पर्याय, पण तो चुकीचा पर्याय आणि तो संप्रदायात मोडत नाही. मग सांग देवा, हे तिन्ही पर्याय जर माझ्या समोर मला अवगत नाहीत, मला ते प्राप्त करता येत नाहीत, त्याच्यापासून मला फायदा नाही आणि मला ते सहन होत नाही. सांग, करू देह त्याग तुझ्या पुढे. ठस 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 देव रडत होता. रडत होते प्रभू, रडत होते. महाराज व्याकुळ होऊन गदगदलेलं अंतकरण देवाचं पाहिल्याच्या नंतर तिनं स्वतःच्या पदरानं देवाचे डोळे पुसले. गोपालकृष्णाचे, पंढरीतल्या मालकाचे डोळे पुसले. देवा रडणं हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाहीये. रडणं हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही. मला माझं उत्तर मला पोषक द्या. डोळे पुसल्यावर देवाचं रडणं थांबलं आणि व्याकुळ होऊन ही रडत होती. देवा पवित्र कुळातली रे देवा, आतापर्यंत मला फुलासारखं या कुळातल्या लोकांनी या 5-10 दिवस सांभाळले रे. का रे देवा अपराधा? सांग ना देवा. जगाच्या मालकानं स्वतःच्या पितंबराच्या कोपऱ्यानं तिचे डोळे पुसले. तिचं नाव होतं सखुबाई. जसं या अधिष्ठानाच्या माऊलीचं नाव आहे आसरा माता, तसं त्या माऊलीचं नाव होतं सखुबाई. डोळे पुसले भोजेकर बाबा. जगाचा मालक खाली बसला आणि सांगितलं, सखू सासुरवाशिनी होसीस. पारतंत्र्यातलं जीवन होतं. एक मर्यादित कवच असतं तारुण्यामध्ये. बाल्य रक्षन्ति पिता, तारुण्य रक्षन्ति भ्राता, वार्धक्ये रक्षन्ति पुत्रः, नैव नैव स्त्री स्वतंत्रता. बालपणात आई वडिलाचा धाका असावा, तरुणपणात आपल्या पतीचं कवच असावा आणि 90 वर्षाची म्हातारी असेल तरी मुलांचं कवच असावा. वार्धक्ये रक्षन्ति पुत्रः नैवं गिरगावकर लिखितम. आणि हे सखू, या सगळ्या गोष्टीची तू पायमल्ली केलीस. भगवान म्हणले, हे म्हणण्यापेक्षा तुझ्या उद्याच्या भवितव्याचा विचार न करता धाडस केलंस आणि तू माझ्या दर्शन करता आलीस ग. पण मला तुझ्या माहेरातल्या लोकांची कीव आली ग. एका पवित्र कुळातली मुलगी आहेस, तिकडच्या लोकांचं जगिन्य होऊ नये, अपमानाचा डोंगर वाढ होऊ नये, याच्याकरता तू वारीत आल्याच्या नंतर तुझ्या घरची सगळी कामं मी तुझ्या रूपात मी केली. महाराज ती सखुबाई होती. सखुबाई तिनं सांगितलं, देवा तू साडी नेसला असशील काही नवल नाही, सारवण केला असेल काही नवल नाही, सडा टाकला असेल काही नवल नाही, स्वयंपाक केला असेल काही नवल नाही, शेण काढला असेल नवल नाही, केर टाकला असेल काही नवल नाही. याच्या मागं लोकांचं करीत आलाच ना. चोखोबारायचे मेलेली जनावर ओरडेस, गोरोबा काकाचा चिखल तुडीलास, नरहरी महाराजाचा गडू फुंकू लागलास,
सावता बाबाला खुरपू लागलास, हे खूप काम, अर्जुनाची घोडी धुतलीस, हे खूप काम केलेस ना रे देवा. काय नवलाची गोष्ट आहे? फक्त साडी नेसून केले काय? मला याचं वाटत नाही. माझं एकच प्रश्न आहे की माझ्या पोटातलं गर्भ कोणाचा? आता डबडबलं अंतकरण आणि भगवंतानं सांगितलं, सखू एके दिवशी तुझ्या मालकाला कामना उत्पन्न झाली आणि ती तृप्त करण्यासाठी त्याच्या शेजेवर संग केला. कोणी केला संग? देवान महाराज श्रुतीनं प्रश्न केला. हा पुरुषा गर्भाशय, पुरुषाला गर्भाची पिशवी कसं शक्य आहे महाराज? श्रुती प्रश्न करते देवाला. श्रुती 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 प्रश्न करते. श्रुती भगवंतानं श्रुतीला सांगितलं, श्रुती या प्रश्नाचं उत्तर तुला पुन्हा देईल, पण हिचं मिटू दे ना, मिटू दे, हिचं मिटू दे. श्रुतीनं स्वतःचा प्रश्न चुरगळून टाकला आणि श्रुती या विचार विचार करत होती की जगाचा बाप हे वृक्षाचे पान हाले ज्याची सत्ता, झाडाचं पान ज्याच्या सत्तेशिवाय हालत नाही त्याला जगाचा बाप म्हणतात. आणि एवढ्या मोठ्या टोकाचा जगाचा बाप असताना इथं कोण्याही माणसाला 10 लाख रुपये दिले तर कृष्णबुवा आहे साडी नेसून संभाजीनगर जिल्ह्यात फिरंग का एखादा माणूस इथं बसलेला? 10 लाख रुपये माझ्याकडे तर नाही, तर मी भीक मागून देईल. आपल्याकडे एवढे पैसे कुठून आले? मी भीक मागल पण त्याला 10 लाख रुपये देईल. करा हातवरी. फिरतो माणूस नाही. जगाचा बाप नुसती साडी नेसला नाही, बाई होऊन पुढच्याचं काम तृप्त केला. महाराज श्रुती वेडी झाली, वेडी झाली, वेडी. काय देवानं इतक्या खालच्या दर्जाचं काम केलं असेल? ती म्हणते मी याचा विचारच करत नाही, पण हिचं जीवन सांभाळण्यासाठी केलंय, सखूबाईचं जीवन सांभाळण्यासाठी केलंय. त्या अर्थी हिचा अधिकार किती मोठा असेल? सखूबाईचं जीवन सांभाळण्यासाठी, तिचं पावित्र्य सांभाळण्यासाठी, तिचं जगिन्य होऊ नये, तिचा अपमान होऊ नये, विश्वात तिची कसल्याही प्रकारची नामुष्की होऊ नये, याच्याकरता हिच्याकरता देव इतका खाली आलाय. हिची पावर काय असावा? तर श्रुतीशास्त्राला संत वाङ्मयातल्या काही लोकांनी सांगितलं, हे श्रुती माते, विश्वाच्या मालकाला संत इतके आवडतात, प्राणाई परोते, प्राणापेक्षा विश्वाच्या मालकालाही संत आवडतात. आणि त्या संतांसाठी इतक्या खालच्या स्तराचं काम करतो. या महाराष्ट्राच्या मातीतल्या सखूबाई नावाच्या साध्वीचा जर हा दर्जा, तर माझ्या साध्वी आसरा मातांचा किती मोठा दर्जा. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, काय त्यांचा महिमा वर्णू दर्जा या साध्वी स्त्रियांचा, त्या मावल्यांचा हा दर्जा आहे.
आणि ती पवित्र पूज्य श्री समाधीधन सद्गुरू आसरा मातेंचा अधिष्ठान इथं आहे. काय पूज्यता. जनाबाई नावाच्या साध्वी होऊन गेल्या. वारकरी संप्रदायातलं एक फार मोठं टोक. महाराज विश्वाच्या मालकानं भ्यावं. विश्वाच्या मालकानं. एखाद्या बाईनं भजन येते मग तिनं दिबर म्हण शिवी तू कोणाला. तुला दात राहतेत का खारोड्या खाला तर. चपात्या चगळून खाईन खारोड्या चगळून खाता येत असतात का. ठोईन का तिचे कोणी दात. ती जगाच्या बापाला शिवी देत होती. तुझी रांड रंडकी झाली जन्म सावित्री चुडेल्याले तुझे निघाले मळे तुला पाहून काळ रडे. एवढी हिंमत इतकी ताकद देवाला शिवी द्यायची. साध्वी जनाबाई. बरं काय होतं घरी. देवाला जीव घालण्यासाठी 5-25 गाई तरी जनाबाईकडे होते का. 5-50 एकर तरी त्याच्यातल्या गहू ज्वारीचा नैवेद्य करीत नाही. ह्याच दुसऱ्याच्या इथं खाला. नामदेवरायाच्या घरच्या भाकरी खाच्या. दाशी नामयाची मनोनिया. अनन्य साधारण महत्व आहे महाराष्ट्राच्या मातीमध्ये पवित्र स्त्रियांना. अनन्य साधारण महत्व. काय दर्जा आहे साध्वींचा. या गावातली एक न एक माऊली आपल्या सासरून माहेरी आज येते. कधी कधी दिवाळीला येता येत नाही. लक्ष्मीपूजन सोडून येता येत नाही. पण या पुण्यतिथीच्या दिवशी समाधीवर डोकं ठेवण्यासाठी पंचक्रोशीतले गावातली सगळी जण येतात. काय दर्जा आहे. काय अधिकार आहे. इतकी सामान्य परिस्थिती. आपलं जीवन सुव्यवस्थित राहावा याच्याकरता दामू शेट्टीच्या घरी नामदेवरायाच्या घरी राजाईच्या सानिध्यामध्ये गोणाबाईच्या सानिध्यात आपलं जीवन फुलासारखं व्यतीत करणारी माऊली. त्या घरी काबाड कष्ट गौऱ्या यचण्यापासून काम करणारी स्त्री साध्वी जनाबाई. बर ज्या घरी राहत होत्या त्या घरी कोण्याच माणसाला बंध पांघरायला नव्हतं. बंध म्हणजे आता हे जर चादर असेल तर बंध म्हणायचं. भोजेकर महाराज याच्यातलं अर्ध फाडलेलं. कारण बंध पांघरण्यासाठी नव्हतंच तितकं पाटील साहेब. नव्हतंच. इतकी परिस्थिती नाजूक. या परिस्थितीमध्ये जगाच्या मालकानं त्या बाईला नाहू घालावं. नाहू. माझ्या जनीला नाही कोणी म्हणून देव घाली पाणी. किंवा डोई चोळी सारंग पाणी. जगाचा बाप डोकं चोळायचा. डोकं चोळायचा. वैकुंठवासी माधव महाराज मगर म्हणायचे. वापन काढायचा. आपली भाषा नाही पण त्यांची येते. आधरीव लोक परमार्थातले त्यांचं वाक्य सांगतोय. पा इतकं देव काम करायचा. एके दिवशी जनाबाई झोपलेल्या आहेत आणि राजाबाईंच्या गोतातली एक पाहुणी आली. म्हणजे नामदेवरायाच्या सासरवाडीतून एक पाहुणी आली. आता पांघरायला तिला काय द्यायचं. हिवाळ्यातले दिवस होते. काय द्यावं पांघरायला. म्हणून जनाबाईनं सांगितलं मला दिलेली जी वाकळ आहे ती पाहुणी पांघरेल. कडकड हिवाळ्याचे दिवस होते. कडकड हिवाळ्याचे दिवस. सगळी आपोआपल्या अंगावरची पांघरणं घेऊन झोपलेली आहेत. जनाबाई एकट्या झोपलेल्या आहेत. डोक्याच्या जटा केस मोकळे केले आणि ते मोकळे केस असे तोंडावरनं पांघरले. साळीचं तनच भरलेली पोताड्याची उशी डोक्याला घेतली आणि त्याच्यावर अंग टाकलं आणि आपले त्या मुक्तावळी केस असे तोंडावर झाकले झोपल्या. महाराज त्याला शेजारती झाली. त्याला कोणाला. जगाच्या बापाला. त्याची शेजारती कशी असेल. मखमली शेज असेल. त्याच्यावर फुलाच्या पाकळ्या असत्याल. त्याच्यावर त्याला मंत्रात झोपायचं. आता स्वामी सुखे निद्रा करा गोपाळा आपुलाले मनोरथ जातो आपुल्या स्थळा. एवढं फार काय मोठं अंगावरती शाल. नुसतं हे करायचं सगळं.
महाराज जगाच्या मालकाला तिथं अशी थंडी भरली, अंगावरचा मखमली ते पांघरण हालू लागलं, गणेश भाऊ हालू लागलं. आईसाहेब बाजूला होत्या, रुक्मिणी आईसाहेब. मालक, मी बऱ्याच वेळेस तुम्हाला घाम आल्याला पाहला. पांडवांना लाक्षागृहात पेटवलं त्या दिवशी जगाच्या बापाला घाम आलता. अशी काही प्रकरणं पाहिली, पण तुमच्या अंगामध्ये कापरं भरतंय, तुम्हाला थंडी वाजती, तुमच्या अंगावरचं पांघरण हालतंय, हे पहिल्यांदा पाहते. असं का? आजारी आहेत तुम्ही? जाग आली आणि मध्यरात्री सांगितलं, रमा, रमा म्हणजे लक्ष्मी, हे लक्ष्मी, माझ्या जनील थंडी वाजती ग, माझ्या जनील थंडी वाजती, मला जावं लागतंय. आणि अंगावरचं भरजरी पांघरण उचललं आणि जिथं जनाबाई झोपल्यात तिथं अंगावर नेऊन टाकलं. महाराज त्या जनाबाई होत्या. जाग आली, पाय धरले, माय बापा, मला पांघरण घालण्यासाठी आलास? नको रे, ज्या घरातली मायबाप मला 2 टायमाच्या भाकरी देतेत ते गोधडे पांघरायलेत आणि मी मखमली कपडा नाही पांघरणार. पण दृष्टांत संपला. जगाच्या बापानी रात्री स्वतःची पर्वा न करता तिच्या अंगावर पांघरून टाकावा. त्या जनाबाईचा अधिकार किती मोठा असेल, काय दर्जा असेल माझ्या आश्रमातेचा, या पवित्र समाधीधन माऊलींचा काय दर्जा असेल, काय माझ्या जनाबाईंचा दर्जा भक्तिसूत्रातला. जगाच्या बापानी पांघरणाची व्यवस्था करावा इतकं टोक ह्या साध्वींचं आहे. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, काय त्यांचा महिमा बनवाल वारा, काय त्यांचा महिमा बनवाल वारा, काय त्यांचा हरी भक्त थोरा हरी भक्त थोरा मंडळी, हरी भक्त थोरा मंडळी, त्यांची ये भेटे आता ब्रह्मादिका, त्यांची ये भेटे आता ब्रह्मादिका. हरी भक्त थोरा हरी भक्त थोरा त्यांची ये भेटे आता ब्रह्मादिका, ये भेटे आता ब्रह्मादिका. 12 वाजले जिजा, 12 वाजले. जाऊ द्या, साध्वीची सेवा आहे, जरशी शिल्लक करतो. येरी तरी भंगिऱ्याच्या वाढदिवसात चिठ्ठ्या देतेच, वाढवा वाढवा वाढवा. त्या हराम खोरायला त्याच्या बायका कदरल्या आणि त्याच्या वाढदिवसाला आमचे कीर्तन भडवायचे. इथं बोललेलं मालकाच्या यादीत जाते. गरीब बाई एक एवढं उदाहरण ऐका, मग काल्याचा अभंग घ्यायचा आपल्याला. विठोबा रुक्माईचं भजन करून मग काल्याचा अभंग, त्याच्यावर 5 मिनिटं बोलून मग प्रसाद वाटू. आणि कधी पण सूत्र लक्षात ठेवायचे. मागे एकदा भागवत लावलं एका माणसाच्या वर्ष श्राद्धाला, आणि वर्ष श्राद्धाला भागवत लावलं, त्याच्या पुण्यतिथीच्या दिवशी काल्याचं कीर्तन ठेवलं.
कसा काला करता येईल श्राद्धाच्या दिवशी? माणसाच्या श्राद्धाला काला करता येत नाही का? कारण त्याची लायकी नाही म्हणून. आणि संतांच्या पुण्यतिथीच्या दिवशी का देव काला स्वीकारित नाही. ते म्हणतो माझा मोठेपणा नको, त्यांचा करा. इतका मोठा फरक आहे. फरक आहे एवढा फरक. हा, इथं देव नको म्हणतंय आणि तिथं त्याची लायकी नसते. म्हणून सूत्र असतात काही काही, त्याचं एक रचना करून केलं पाहिजे. अत्यंत गरीब एक स्त्री. तुम्ही या माऊलीचा जर फोटो पाहिला तर अंगावरचं लुगडं किती भारीच आहे तुम्हाला कळलं. तेच एकदम साधं लुगडं, साधं साधं, गळ्यात तुळशीच्या कंठ्या माळी, एकदम साधं साधं व्यक्तिमत्व. महाराज, विश्वाच्या मालकाला हलवायची ताकद. विश्वाच्या मालकाला किती पुण्यतिथी आहे? 46वी पुण्यतिथी. मला सांगा बरं, असा कोण श्रीमंत आहे त्याचं 46 वर्षापासून वर्ष श्राद्ध होतंय? 46 वर्षापासून. आणि जरी झालं ना नाही, उशिरा पाहिलं तुम्हाला. हे आमचे जुनी माणसं आहेत. हे नाना झालं, स्वर्गीय तराशे महाराज झालं, विनायक महाराज झालं, हरिभक्तीपरायणे जुने. पहिल्याने इकडे यायचो मी खूप. तेव्हा ऑटो रिक्षात येत होतो मी, 3 चाकाचा ऑटो रिक्षा. पण आजही तसाच आहे. गाडी असू द्या कोणती बी, पण टाचा उचलीतच नाही. हा, टाचा उचलल्या की चांगला चांगला हत्ती पडतो बरं. नाही, टाचा नाही उचलू द्यायचा, पाय सगळा टेकायचा, भीती राहत नाही. विठाला विठाला, गरीब बाई, अत्यंत गरीब. गरीब बाई, अण्णा गरीब बाई. ती रोज देवाला नैवेद्य द्यायची खिचडीचा नैवेद्य. खिचडी काय असेल बरं तिच्या खिचडीला? कधी जर तेल नसलं तर ती पातेलं ते मडकं गरम करायची आणि त्याच्यात पाणी टाकायची. ते चणकन वाजलं, पाण्याला चटका बसला आणि पाणी उकळलं की तांदूळ टाकायचे. फक्त मीठच त्याच्यात. मोहरी नाही, जिरं नाही, तेल नाही, हळद नाही, जायफळ नाही, कढीपत्ता नाही, काही नाही तिच्या खिचडीला. नुसतं मीठ आणि मिरचीचा तुकडा. अत्यंत गरीब बाई, अत्यंत गरीब बाई. इतकी गरीब पुढे आहे का? तिला झोपडं जरी असलं तरी त्या झोपड्याला सुद्धा लाकडं मोठी भेटली नव्हती. कारण तिच्या झोपड्यात मधात जाताना बसून जावं लागायचं. बसून बाळासाहेब महाराज बसून. उभ्यान गेल्यावर थुत्तर फुटन. म्हणजे उभ्या मेडी उंचीनं कमी होत्या. मग आता ते वाशे तरी लांबणीचे कसे जमतील? वाशे नाही कळायचे जीनच्या पॅन्टीवाल्याला. वाशे फक्त जुन्या लोकांना कळतंय. तुम्हाला वाशे कळत नाहीत, वाशे मोजता येतात. विठाला विठाला विठाला. म्हणून जुनी माणसं म्हणायचे काय बचर बचर लोकांचे वाशे मोजायला. वाशे मोजणं म्हणजे दुसऱ्याची निंदा करणं, उकांडे उकरणं. वास त्याला म्हणतात, ते लाकडाचं असते. जुन्या लोकांना माहित होतं. पूर्वीच्या काळात ते